ज्यांनी मला इथे बोलवलं. तर सर्वात प्रथम विद्येची देवता माता सरस्वती आणि गणपती बाप्पा सगळ्यांना यांच्या चरणी माझं नमन आणि अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या चरणी माझा महासमुद्र. तर जेव्हा मला गेसरांनी फोन केला होता की सर तुम्हाला एक स्पीच द्यायचे, मी 2-3 टॉपिक रेडी केले होते आणि मला सर म्हणले होते की सर एकदम फ्रेश असे सगळे पोरं आणि थोडेसे बॅकग्राऊंड त्यांचं जास्त शहरी बॅकग्राऊंड नाही, करेक्ट आहे. तर मला असं म्हणले की सर की काय टॉपिक तुम्ही चूज करू शकता. मी त्यांना 3-4 टॉपिक दिले होते. त्यानंतर मी माझं करिअर आठवलं किंवा मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा डिग्रीला जाऊ लागलो तेव्हा माझ्या डोळ्यात काय स्वप्न होतं. तर त्यावर मी एक टॉपिक चूज केलाय की या टॉपिकचं नाव काय, माय करिअर इन माय, म्हणजे मराठीमध्ये मला असं मी माझं करिअर घडवणार. तर इमॅजिन करा की आता हे सगळे सेशन झाल्यानंतर तुमची कॉलेजकडून एक सरप्राईज ट्रिप आहे गोव्याला. कुठे? गोवा. तुम्ही काय प्रिपेअर करता रे? सगळं फायनान्शियल कॉलेज कडून आहे तुम्हाला फंडेड, सो फायनान्शियल टेन्शन घ्यायचं नाही. सो व्हॉट यू विल डिसाइड फॉर युअर गोवा ट्रिप? पहिले कपडे प्रॉपर एकदम सगळे गोवा स्टाईलचे, त्यानंतर कोणकोणत्या साईट्स आपल्याला व्हिजिट करायच्या आहेत, त्यानंतर काय काय खायचंय, कुठं कुठं सगळे 18+ आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेतच, त्या जास्त बोलणार नाही मी, ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही प्लॅन करताल प्रॉपरली, कुठे फोटो काढायचे, कोणते बीचेस चांगले आहेत, इंस्टाग्रामवर जे जे आतापर्यंत गोव्याला गेलेत त्या सगळ्यांचं तुम्ही काय करणार, ऑब्झर्व करणार आणि पूर्ण लिस्ट करून त्याला आयटनरी म्हणतो आपण करेक्ट. सो जर एका 2-3 दिवसाच्या ट्रिपसाठी आपण एवढी मेहनत घेतो तर आपलं काय हे पूर्ण करिअर धावले, बरोबर आहे की नाही. पण आपण त्यासाठी कोणीही मेहनत घेत नाही, जे चाललंय चालू द्या. आता सगळेजण जवळपास 12वी पास झाले असतील, करेक्ट आहे. ऑल 12 पास, करेक्ट आहे. सो आता समोर तुम्ही आले BCA ला, समोर काय काय तुम्हाला करायचं आहे, म्हणजे व्हॉट आर युअर ड्रीम्स, कॅन यू टेल मी? कोणी पण. आणि हा सेशन मला असं वन साइड नको, आय डोंट लाईक दॅट. मला डिस्कशन करायला फार आवडतं, नाहीतर मी तर काही बोलेल असं ज्ञान देईल तर मला आणि तुम्ही मस्त मागे जाऊन झोपताल, दॅट्स आय डोंट वॉन्ट. मी तर बाबा नाही आलं, श्री 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 वेदांत देशमुख सर नाही आपल्याकडे. ओके, आय एम जस्ट लाईक युअर ओल्डर ब्रदर. येस, व्हॉट यू वॉन्ट टू बी? सर सायबर सिक्युरिटी मध्ये. सायबर सिक्युरिटी मध्ये, ओके. एनीवन एल्स? Yes, please. Always ladies first, no gents first. Okay. So basically बघा याच्यामध्ये करिअरची डेफिनेशन मला माहिती काय, व्हॉट इज करिअर? करिअर म्हणजे काय? Can anyone tell me? करिअर म्हणजे काय बेसिकली? एकदम सिंपल लँग्वेज मध्ये बिंदास आहे, जास्त एकदम काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम मला फ्रीली सांगा आन्सर. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय करिअर? अरे कोई बोलो नहीं तो सर ऐसे लेके जाएंगे मूक बधिर के पास. कम व्हाट इज करिअर? एकदम बेसिक. अरे सगळ्यात इम्पॉर्टंट काय आजच्या जगामध्ये? काय? पैसा. एक्झॅक्टली. हा, फर्स्ट वन. करिअर म्हणजे काय? पैसा. अजून पॉवर. ओके, व्हॉट नेक्स्ट? पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी. ओके, नाईस, गुड वन. नेक्स्ट? हा, कॉन्फिडन्स. Okay, maybe. What else? Profession. अरे career profession सेव झाला ना. Okay, what next? Come on, come on. विचार करा. Now you are in degree, हा? Opportunity. Okay. तर बघा सगळ्यांना पैसा तर इम्पॉर्टंट आहे ऑब्व्हियसली. पैशाशिवाय काही होणार नाही. तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे, बुलेट घ्यायची, सगळ्यांची स्वप्न असतील, बरोबर आहे. आता इंजिनिअरिंगला आलो किंवा BCA ला आलो तर आता पहिली रिक्वायरमेंट आहे गाडी लागती. गाडी, घोडा, GT बघितला तुम्ही, बुलेट होती, GT होती, सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट आहेत, बरोबर आहे. सो करिअर म्हणजे काय बेसिकली? तर विचार करा, तुम्हाला समोरचे जवळपास सगळे आता 18+ आहात, 19च्या आसपास असतात. तुम्हाला आयुष्य समोरचे जवळपास 40 ते 50 वर्ष एकच गोष्ट रिपीट करायची आहे बघा. ती गोष्ट तुम्ही करू शकता एकच गोष्ट रिपीट एव्हरीडे. तेच करायचं. तुम्हाला म्हणजे बाबा आज पासून तुम्हाला रोज पोळी आणि आलूची भाजी खायची, जसं मेस असते बघा. मेसवर कोण जेवत येते? जनरली आलू असते ना, आलू आणि पोळी. जनरली वीक मध्ये जवळपास 2-3 वेळेस तर आलू डेफिनेटली असते, कारण का सोपी असते, पण आपण बोर होतो, बरोबर आहे. मग करिअर म्हणजे काय? तुम्ही तेच गोष्ट रिपीट करणार का? नाही, बरोबर आहे. सो करिअर एक मेड पाहिजे. कसा? तुम्हाला पैसा तर पाहिजेच, पैसा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तुमचं आवडीचं काम. जर तुम्हाला म्हणले मी तुम्हाला आज एका कंपनीमध्ये 1 करोडचं पॅकेज दिलंय, इमॅजिन करा, तुम्ही घेता ते? डोळे झाकून?
नो कंडिशन अटॅच. घेताल? तर तुम्हाला म्हणलं की बाबा 1 करोडचं पॅकेज आहे आणि ती कंपनी तुमच्याकडून रोज कमीत कमी 16 ते 17 घंटे काम एक्सपेक्ट करते. ओके, ठीक. करताल रे बेटा? करता डेफिनेटली. किती वर्ष करतात? 1 वर्ष, 2 वर्ष? नंतर तुम्हाला जे कमवलेले पैसे आहेत ते कमवलेले पैसे स्पेंड करायला वेळच नाही तर काय करतात तुम्ही? त्या पैसे तुम्ही काय करणार? आणि तुम्हाला रोज काय करायचं बघा. एकच मध्ये एक रील्स आली होती. काय होती रील बघा. एका माणसाला असे स्क्वेअर फूट एक आहे, त्याच्यामध्ये त्याला थांबायचं. त्याला रोज 5 रुपये भेटणार, 1000 रुपये भेटणार, असं त्याला दाखवून पूर्ण आयुष्यभर तो काय करतो फक्त उभं टाकते. आता मी म्हणजे सरांनी बघितलं आहे, करेक्ट आहे. तसं करिअर तुम्हाला चालेल का रे? तुम्हाला फक्त कोणते सांगतं हे कर, तुम्ही केलं. तुमचं डोकं नाही, काही स्किल नाही, तुम्हाला मजा येत नाही, काही नाही. कारण आजच्या जेनझीला सगळ्यांना काय पाहिजे? एकदम क्विक पाहिजे. आणि कशी पाहिजे? एकदम फन पाहिजे. तुम्हाला सांगितलं बोरिंग काम पूर्ण एकदम 1 चॅप्टर 10 वेळेस लिहून आणता तुम्ही रे? नाही, सगळे पागल झाले. ChatGPT बेस्ट सध्याला. ओके नाही, ChatGPT विथ माय हँड रायटिंग कॉपी. करेक्ट आहे. सो नाही, यू आर टेक्स्ट राईट. आम्ही थोडं आता मागे गेलो. सो आजकाल नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, बरोबर आहे. सो करिअर तुम्हाला काय करायचं माहिती का? एक कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम तर पाहिजेच, करेक्ट आहे, कारण पैशाशिवाय काय होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट तुम्हाला काय पाहिजे बेटा? तुमच्या आवडीचा तुम्हाला जॉब पाहिजे. की तुम्ही जेव्हा रात्री झोपताल तुम्हाला वाटेल का चला ठीक आहे आज काहीतरी मी एखादी व्हॅल्यू ऍड केली. आणि जेव्हा उद्या उठल्यानंतर तुम्हाला वाटेल की बाबा हा आज काहीतरी मला नवीन करायची इच्छा आहे. आणि तेच 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 रिपीट 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 करत तुम्हाला मजा येईल आयुष्यामध्ये? नाही. एका पॉईंट पर्यंत तुम्ही करता रे. पैसा इम्पॉर्टंट आहे स्टार्टिंग. आता माझे बरेच सारे मित्र, आता माझ्या मित्राचं एक्झाम्पल तुम्हाला देतो. IIT मध्ये असा माझा मित्र होता, चांगल्या कंपनीत लागला, 3 वर्ष मस्त जॉब केला, फुल पैसे छापला त्याने. पण 4थ्या वर्षापासून त्याला काहीतरी गोष्ट अशी येऊ लागली की बाबा काहीतरी मिसिंग आहे. तिची किक पाहिजे. सलमान खानचा मूवी बघा, किक. करेक्ट आहे. किक पाहिजे म्हणजे त्याला काहीतरी असं वाटतं की सगळं आहे पण काहीतरी मिसिंग आहे. तिची फिलिंग आहे ना त्याला खूप खाऊ लागली. मग त्यांनी काउन्सिलिंग केली, बऱ्याच गोष्टी केल्या. बघा त्याच्याकडे पैसा आहे, चांगला जॉब आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यांनी जेव्हा काउन्सिलिंग केली तेव्हा असं वाटलं की तो जो त्या पोझिशनला आहे सध्याला, म्हणजे त्या लोकेशनला आहे, ती लोकेशन त्या घरापासून बरीच दूर आहे. मग प्रॉब्लेम झाला त्याला होम सिकनेसचा, म्हणजे त्याला घरची आठवण खूप जास्त येऊ लागली. आणि त्यामुळे त्याचं जे मन होतं ते मन लागायला तयार नव्हतं. सो बेसिकली त्याच्याकडे पैसा होता, जॉब होता, चांगल्या गोष्टीचा सगळा होता, पण त्याच्याकडे काय नव्हतं? घर नव्हतं, घरचे लोक जवळ नव्हते. म्हणून त्या माझ्या मित्राने जॉब सोडला. आता तो सध्याला फार्मर आहे आणि तो फार्मर मध्ये काही जास्त पैसे कमवत नाही, पण ही इज हॅपी. आणि जे सगळ्यात आज इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आता तुम्ही BCA सगळे BCA राईट? BCA फर्स्ट इयर, BCS ओके, BCS फर्स्ट इयर मोस्टली सगळे कॉम्प्युटर सायन्स मध्ये, करेक्ट आहे. तर तुम्ही समोर जाऊन समजा आता लेट्स से सगळ्यांचं ड्रीम असेल एखाद्या गुगलच्या कंपनीत काम करणे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि सगळ्यांचं काम ड्रीम आहे की नाही? कधी विचार केला त्या कंपन्यांमध्ये जायला काय प्रोसिजर लागते? की फक्त ड्रीम केलं? येस, मला ते पॅकेज आठवलं होतं, याला 1 करोडचं पॅकेज भेटलं, मी पण तेवढं पॅकेज घेऊन टाकणार. पण कसं कोणी विचार केला कधी? ऍज एनिवन कोणी बघितलं कसं असतं रे, काय काय प्रोसिजर असते, किती इंटरव्ह्यू हार्ड असतात, काय काय स्किल सेट लागतात त्यासाठी? कधी विचार केलाय? नाही. ओके, सो नो प्रॉब्लेम. तर बघा करिअर पहिले इमॅजिन करा, तुमचं स्किल सेट ओळखा. त्याला म्हणतो मी स्व ओळख. काय ओळख? व्हॉट इज स्व ओळख? मीन्स स्वतःची ओळख. जनरली बघा जेव्हा HR तुमचा, जेव्हा तुम्ही प्लेसमेंट जाता, HRचा पहिला क्वेश्चन असतो टेल मी अबाउट युअर सेल्फ. सगळ्यांना माहिती क्वेश्चन ना? Can anyone give me the proper answer? I guess you guys are from 3rd year, 4th year. Okay, so no, I am going to ask. First years, okay. Anyone? कोणी ट्राय करेल का? टेल मी अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुमच्याबद्दल मला सांगा. मला एक ओळखीचा जरा दिसतोय, समीक्षा, माझे स्टुडंट होते प्रिव्हियस. ओके समीक्षा, कॅन यू टेल मी? बेटा टेल मी अबाउट युअर सेल्फ. ओके, सगळ्यांना मला इंट्रोड्यूस कर बेटा. हाय, माय नेम इज समीक्षा. ओके. आणि मी सरांची स्टुडंट होते 12th मध्ये. ओके. मला ना ड्रॉइंग काढायला खूप आवडते. ओके. आणि मला कराटेमध्ये ब्राऊन बेल्ट भेटले. गुड, नाईस. पहले डरे वाले हैं. तर बघा इंटरव्ह्यू तुम्हाला पहिला क्वेश्चन असतो टेल मी अबाउट युअर सेल्फ. जनरली आता जेव्हा पण मी जेव्हा माझं प्रिपेअर करू लागलो तेव्हा पण मला जेव्हा पहिल्यांदा विचारलं माझ्या मित्रांनी किंवा आम्ही प्रिपेअर करू लागलो 1-to-1 मॉक इंटरव्ह्यू,
तर टेल मी अबाउट युअर. मी त्याला सांगितलं माझं नाव वेदांत दीपक देशमुख आहे. मी 10वीला 90% घेतले, 12वीला मी टॉपर होतो. त्याचं COEP केलं, नंतर गेट केलं, गेट IIT आलो, बस संपलं. एवढंच मला माझ्या डोक्यात आलं. पण हे काय आहे माझं एक्सटर्नल आहे. व्हॉट अबाउट इंटरनल? मी कोण आहे? म्हणजे तुम्ही आज BCA ला आलात, BCS ला आलात किंवा जे काही तुमच्या डिग्री असतील त्या आलात तुम्ही, पण तुम्ही स्वतःला ओळखलाय का? स्वतःला म्हणजे तुम्हाला काय गोष्टी आवडतात? की 12वीला तुम्हाला कमी पर्सेंटेज आले किंवा तुम्हाला आवडतं कॉलेज नाही भेटलं म्हणून तुम्ही BCS करता. बरं BCS ला आलात तर तुमच्या स्किल सेट्स काय, म्हणजे तुमच्याकडे काय गोष्ट आहे? बघा काही जण लीडर असतात, म्हणजे बेसिकली त्यांना फ्रंट व्हायला खूप मजा येते किंवा बाबा एखादी गोष्ट पूर्ण असण्याला त्यांना मजा येते. त्यानंतर काही जण असतात टीम प्लेयर्स, म्हणजे एका टीमला घेऊन समोर चालणारे असतात. त्यानंतर काही जणांना असं म्हणजे आता समीक्षा काय तिला पेंटिंग आवडते, ब्राऊन बेल्ट आहे, ती याच्यामध्ये चॅम्पियन आहे. काही जणांना सिंगिंग आवडत असेल तर तुमच्यामध्ये जे मेन जे गुण आहेत ज्यांनी तुम्हाला, त्याला आपण हॉबीज म्हणतो बघा, त्या हॉबीजला तुम्ही ओळखा पहिले काय आहे ते. सो हॉबीजला ओळखा आणि ट्राय करा की ती हॉबी आणि तुमचं करिअर काही मॅच होऊ शकतं का. नाही झालं ठीक आहे, पण ऍटलीस्ट तुम्ही स्वतःला पहिले विचार करा. तुम्हाला सगळ्यांना जोहारी विंडो माहिती आहे? हॅज एनीवन हर्ड जोहारी विंडो? नो? सायकोलॉजी सरांना सब्जेक्ट आहे का त्याला? सायकोलॉजी नाहीये, ओके. तर जोहारी विंडो नावाची एक सायंटिस्टने विंडो डेव्हलप केली आहे. त्याच्यामध्ये काय असतं माहिती का? आता आपले मित्र असतात आपल्यासोबत, तर आपल्याबद्दल त्या मित्रांचं एक परसेप्शन असतं की बाबा हा असा असा आहे, हा असा नाहीये. आणि एक आपल्याच स्वतःबद्दल एक मत असतं की बाबा मी असा आहे. तर तुम्ही काय करा, तुमच्या मित्रांना एकदा विचारा की बाबा तुला माझ्याबद्दल काय वाटतं. तो पहिला म्हणेल की बाबा तुला माझ्याबद्दल टिंब वाटतं. मला कळलं असेल टिंबचा मिनिंग काय. हा गुड, नाईस. तो पहिले तुम्हाला डायरेक्ट तो टिंब म्हणेल, पण त्याच्यानंतर विचार करा बाबा खरंच तुला म्हणजे मी ऍज अ पर्सन कोण आहे ते तुम्ही त्याला विचारा. म्हणजे तुम्हाला कळेल किंवा तुमचं मत किंवा तुमचा व्ह्यू आणि त्याचा व्ह्यू किती डिफरंट आहे. त्याच्या जोहारी विंडो मध्ये तुम्ही टाकला तर बघा तुमच्याबद्दल मत, तुमचे गुण काय आहेत ते तुम्हाला वाटतात, आणि असे गुण जे तुम्हाला माहिती नाहीत ते तुम्हाला तुमच्या मित्रांकडून कळतात. आणि तुम्हाला जे माहिती आहे पण मित्रांना माहिती नाही हे पण गुण तुम्हाला कळतील. तर जोहारी विंडो तुम्ही एकदा ट्राय करा. थोडंसं तुम्हाला ते काय म्हणतात करायला थोडं ऑकवर्ड वाटलं. मला पण स्टार्टिंगला जेव्हा माझे सर म्हणले तेव्हा मला ऑकवर्ड वाटलं, पण जेव्हा मी केलं तेव्हा मला माझ्यातले गुण दिसले, माझ्या मित्रांनी जे बघितले माझ्याकडे ते. तो मला असं वाटायचं बाबा मी हुशार आहे, खूप हुशार आहे वगैरे सगळं आहे, पण मला हे नव्हतं माहिती मी मित्रांना हेल्प पण जास्त करतो. म्हणजे मी करायचो हेल्प, पण आय वॉज नॉट इन अवेअर ऑफ दॅट थिंग. तर माझे मित्र म्हणले की यार तू मला कधी पण हेल्प करतोस, म्हणजे तू आमचे डाऊट सॉल्व्ह करतोस, काही जरी इश्यू असेल तरी सॉल्व्ह करतोस. तर या सगळ्या गोष्टी तू आहेस, म्हणजे तू ऍज अ टीम प्लेअर आहेस. तर या गोष्टी मला तेव्हा जोहारी विंडो केल्या तेव्हा मला कळल्या. अजून एक अनालिसिस आहे स्वॉट अनालिसिस. कोणाला माहिती आहे? SWOT, स्वॉट अनालिसिस. स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, ट्रेड्स. तर हे स्वतःबद्दल विचार करा. कारण कसं माहिती का, आता मी इंजिनियर आहे. इंजिनियरमध्ये इंजिनियरची एक प्रॉपर एक लाईन आहे बघा. इंजिनियर 4 वर्ष पहिले इंजिनिअरिंग करतो आणि त्यानंतर विचार करतो त्याला काय बनायचं. काय म्हणलं कळलं? इंजिनियर पहिले 4 वर्ष इंजिनिअरिंग करतो आणि त्यानंतर विचार करतो की त्याला स्वतःला काय बनायचं समोर. कारण त्यांनी ऑलरेडी 4 वर्ष घातले. तर तुम्ही बघा सगळीकडे IAS, IPS, IFS किंवा मोठे मोठे फाउंडर्स जनरली काय असतात? इंजिनियर असतात, बरोबर आहे. कारण इंजिनियरचं दिमाग वेगळं चालतं पूर्ण कम्प्लिटली. की त्याला इंजिनियर म्हणजे तुम्हाला पण मी आज इंजिनियर कसं केलं याच्यामध्ये की जे आपले टेक्नॉलॉजिकल जे असतात त्या लोकांचं दिमाग वेगळं चालतं पूर्ण एकदम. पहिले डिग्री कंप्लीट करायची, नंतर विचार करायचा आपल्याला काय करायचं. सो तुम्हाला आता सध्या सर किती वर्ष आहे BCS? 3-4 वर्ष? 3 इयर्स आहे, ओके. तुमच्याकडे 3 वर्ष आहे स्वतःच्या आयुष्याबद्दल तुम्हाला ओळखायचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही ओळखताल तेवढ्या लवकर तुम्हाला चांगलं आहे. कारण स्वतःची ओळख पडणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण मी असे कंडिशन बघितल्यात की बाबा जे लोक अतिशय ब्रिलियंट होते, म्हणजे त्यांनी पैसा कमवला, हायर पोस्टला गेले, पण समहाऊ ते एका ट्रॅप मध्ये फसले कोणत्या डिप्रेशनच्या. की बाबा समहाऊ त्यांना कळलं नाही की कसं वर यावं. त्यांना खुशी भेटत नव्हती. त्यांना पैसा भेटायचा, सन्मान भेटायचा, सगळं भेटायचं, पण त्यांना खुशी नव्हती भेटत. मग त्या खुशीसाठी तुम्ही स्वतःला पहिले ओळखा. तुम्ही सध्याला यंग आहात, 18+ आहात, एकदम 19 टीनेजर मध्ये तुम्ही आहात. सो तुमच्याकडे टाइम आहे. जनरली मॅच्युरिटी जी आहे ती सगळ्यांना ती 25च्या सुमारास येते. मग 25ला कळते की बाबा जेव्हा घरून प्रेशर द्यायचं चला लग्न करायचं काय, मग तेव्हा कळते की मला हे नाही करायचं होतं तेव्हा. तर बेसिकली माझी स्टोरी सांगायचं झालं तर मी पहिले COEP ला होतो, BTech केलं, त्यानंतर IIT ला होतो, MTech केलं, त्यानंतर मी 5 वर्ष जॉब केला. कोरोनाच्या पिरियडमध्ये नांदेडला आलो. माझा एक मित्र होता, तो इथे क्लासेस घ्यायचा कॉमर्सचे. तर सर त्याला भेटायला गेलो मी, आणि तेव्हा असंच डोक्यात एक शार्क टँक सगळ्यांना माहिती का? शार्क टँक. तर शार्क टँक बघायचो मला फार आवडायचं शार्क टँक बघून. तर तेव्हा वाटायचं अरे यार हे लोक एवढे कसे करतात, भारी करतात, बिझनेस आयडिया करतात. मग तेव्हा मला वाटायचं अरे आपण काय करू शकतो का, कॅन वी डू समथिंग. कारण मला जॉब मध्ये होता इंटरेस्ट, पण समहाऊ ते जे किक होतं ना ते किक नाही भेटायचं मला.
तर मग आपण काहीतरी करता येईल का बिझनेस. मग आपल्याकडे काय, मी तेव्हा मग स्वतःबद्दल विचार केला की माझ्याकडे काय बाबा, की मी सेल्समन प्रॉपर आहे का, की मी लोकांना कन्व्हिन्स करू शकतो का, की माझ्याकडे कोणती स्किल आहे जी मी लोकांच्या फायद्यासाठी देऊ शकतो. मग तेव्हा कळलं की आपल्याकडे IIT डिग्री आहे, माझ्याकडे नॉलेज आहे आणि 11-12चा सिलेबस मला अजून पण पाठ आहे. तर मी तेव्हा ट्राय केली की चला आपण एक ओपन तर करून बघू, एक जॉब साईड बाय साईड ठेवू आपण आणि आपण सुरू करू आपला क्लासेस. मग तसे आपली स्थापना झाली क्लासेसची, इन्स्पायर कोचिंग अकॅडमीची. तर काहीच आयडिया नाही बघा मला लिटरली. कोचिंग क्लासेसला बिल्डिंग कुठे बघायची, किती भाडं पाहिजे, किती मुलं पाहिजेत, कुठून मुलांचे कॉन्टॅक्ट आणायचे, कसं शिकवायचं, किती नोट्स द्यायच्या, काय करायचं, लिटरली झिरो आयडिया होती. पण मनात एक विचार होता काही ना काहीतरी थोडंसं आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. मग आम्ही पूर्ण श्रीनगरचं आणि त्यानंतर भाग्यनगर आणि श्यामनगरचं मार्केट पूर्ण बघितलं, कुठं हॉल भेटतं का. असंच एक लकीली आम्हाला टू लेटचा बोर्ड दिसला. आम्ही विचारलं तिथं विचारलं, एकदम खंड त्याला म्हणता येईल बघा, प्रॉपर एक प्रॉपर वर्ड आहे. समीक्षाला माहिती बाबा पहिल्या क्लास होता आपला, एकदम प्रॉपर खंड. म्हणजे हे तुमचं एवढं जे दिसतंय ना, तुम्ही जर तिथं आला असतात माझ्यासोबत तर तुम्हाला डेफिनेटली तिथं म्हणजे आता खिडकी नव्हती, नुसती धूळ होती पूर्ण, एकदम काहीच सुविधा नव्हत्या. पण आम्ही इमॅजिन केलं चला ठीक आहे मेन रोडवर आहे, वी कॅन ट्राय समथिंग आउट देअर. तर मग तिथं आम्ही गेलो, साफसफाई स्वतः केली कारण आम्हाला माहित होतं काय, कारण आम्हाला जेवढं बजेट कमी करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न केला. साफसफाई केली, विंडो स्वतः लावली आम्ही, इव्हन आम्ही कलरिंग पण आम्ही स्वतः केली. सो आमच्याकडे फोटोज आहे, मला ते फार प्राऊड वाटतं मला याच्यामध्ये. सो सगळं आम्ही स्वतः केलं. त्यानंतर मग सुरू केला आमचा क्लास. पहिल्या बॅचला फक्त 3 जण होते, बालाजी, गणेश आणि दोघा देवताचा प्रसाद, 3 जण होते. 2 देव आणि त्यांचा प्रसाद हे आमच्या सोबतीला होते. मग त्या 2 दिवसांना तिथं कन्फ्युजन बाबा की आमच्याकडे माझं फिजिक्स आणि मॅथ्स होतं, आमच्याकडे केमिस्ट्री फॅकल्टी नव्हती, बायो फॅकल्टी नव्हती. करायचं म्हणून आम्ही त्याला टायअप मध्ये घेतलं. तर मग सब्जेक्ट पहिले शिकवा कोणचा, मॅथ्स. माझं पहिलं प्रेम मॅथ्स पूर्ण एकदम, म्हणजे मॅथ्स शिवाय जगू शकत नाही. मी करोनामध्ये मॅथ्स एवढे बदल सॉल्व्ह केलेत कारण जॉब होता. जॉब म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, करोनामध्ये वर्क फ्रॉम म्हणजे तुम्ही बघितलं असताल कधी मोठ्यांना की बाबा 9ला मीटिंग असेल, 8:05 उठायचं, 9ला मीटिंग करायची, 10 पर्यंत करायचं, पुन्हा ब्रेक घ्यायचा. मग त्याच्यामध्ये मी एवढे बदल सॉल्व्ह केले, त्यामुळे माझा मॅथ्सवर पहिला प्रेम. मग मी मॅथ्स पहिले सगळं चूज केला आणि त्या 3 मुलांना असं काही शिकवलं मी जे मला पण एक्सपेक्ट नव्हतं की मी एवढं चांगलं शिकू शकतो. आणि त्या दमावर आणि लकीली CET एक्झाम थोडीशी पोस्टपोन झाली, मला भेटले 4 महिने त्यांना ट्रेन करायला आणि ते मुलं एवढे चांगले ट्रेन झाले. तेव्हा मला वाटलं की यार चला ठीक आहे, आपल्याकडे ही स्किल आहे, म्हणजे मी पुरांपर्यंत त्यांच्या शब्दात त्यांना जाऊ शकतो. मग तेव्हा मला वयाच्या 28-29 वर्षी मला माझं स्व कळलं. म्हणजे तुम्ही सध्याला किती आहेत, 19 आहात, मला कधी कळलं 28. आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं ऑलरेडी. आता ज्यांना माहिती लग्न झाल्यानंतर केवढा रिस्पॉन्स येतो माहिती, आणि वरून जर मधून बेटर हाफनी जर काही ऑर्डर दिला तर मग ते मानवच होतं आपल्याला. तर समहाऊ आमच्या बेटर हाफ चांगले निघाले, त्यांनी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिला. मग मी जॉब सोडून दिला कम्प्लिटली. तर मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही स्वतःला पहिले ओळखा. माझ्यासारखं लेट करू नका. मला 9 वर्ष लेट झाला. जर 9 वर्ष अगोदर मला कळलं असतं की मला क्लासेस सुरू करायचे, आय वुड हॅव बीन ॲट सम अदर प्लेसेस. मी अर्ली सुरुवात केली असती तर अर्ली कुठं समोर गेला असतो अजून. तर सगळ्यात पहिले स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव द्या. थोडंसं तुम्ही लोकांना बोला तुमच्याबद्दल, का तुम्ही इंट्रोवर्ट असतात तर घरच्यांना बोला, 1-2 मित्र असतात त्यांना बोला, पण काही करून स्वतःतले जे मधले गुण आहेत जे तुमचं करिअर समोर बनवू शकतात. सगळ्यांना वरुण चक्रवर्ती माहिती बेटा, वरुण चक्रवर्ती KKRचा मिस्ट्री स्पिनर माहितीये. हु इज ही बाय प्रोफेशन? बॉलरच्या अगोदर पहिले काय होतो? नाही, ही वॉज आर्किटेक्चर. ही वॉज बीटेक बॅचलर इन आर्किटेक्ट. वयाच्या 25-26व्या वर्षी त्यांनी ते सोडून दिलं आणि तो कुठे आला? क्रिकेटमध्ये आला. आणि ही इज नाउ मिस्ट्री स्पिनर. सगळ्यांना प्रवीण तांबे माहिती का बेटा? प्रवीण तांबे नाव ऐकलंय? RRचा ओल्डेस्ट प्लेयर टू गेट अ IPL मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ऍट द एज ऑफ 41-42. म्हणजे तो साइड बाय साइड जॉब करायचा आणि साइड बाय साइड क्रिकेट खेळायचा. सो त्याला जवळपास वयाच्या 36व्या वर्षी 36 एजला त्यांनी RRनी त्यांना ऑप्शन मध्ये विकत घेतलं. त्यांनी त्याच्याकडे आय गेस त्याच्या नावावर हॅट्रिक पण आहे RR याच्यामध्ये IPL मध्ये. सो फर्स्ट ओव्हर मध्ये हॅट्रिक आहे बघा त्याच्यामध्ये. सो मिनिंग काय याच्यामध्ये, तुम्ही एवढं लेट करू नका. वयाच्या 36व्या वर्षापर्यंत तुम्ही वेट करू नका. तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट सध्या तुमच्या हातात आहे टाइम. टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जसं आता महत्व करणार नाही. आपल्याला इकडून तिकडे फिरणं, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आहेत त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या पण तुमचं एज आहे. बट तिकडे जास्त वेळ घालू नका. कारण
तुमच्या सोबत कॉम्पिटिशन अतिशय अफाट आहे. देर आर सो मेनी इंजिनिअरिंग कॉलेज, बीसीएस चे कॉलेज खूप जास्त आहेत. पण तुम्हाला तिथं टिकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप कराव्या लागतील. तर हे तुम्हाला म्हणते स्वतःला पहिले ओळखा. कसंही करा, काउन्सिलिंग करा आणि काउन्सिलिंग वाल्याकडे जा. तुम्ही त्यात काही न्यूनगंड बांधू नका किंवा मी काउन्सिलिंग कडे जाऊ, मी वेडा नाही, असं काय नाही शब्द. काउन्सिलिंग कडे जाणं म्हणजे वेडेपणा नाही. सो स्वतःला पहिले ओळखा, स्वतःचे गुण ओळखा पहिले काय आहेत, त्यानुसार तुम्हाला समोर इम्प्रुव्हमेंट भेटेल. त्यानंतर बघा, सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असेल, इन्स्पिरेशन मोटिवेशनल टॉक्स किंवा संदीप माहेश्वरी सर आहेत आपले, सगळे मोटिवेशनल पूर्ण एकदम. पण आपण काय करतो, त्या दिवसाचा एकदम पूर्ण मोटिवेशन, आज तुम्ही आता पूर्ण दुनिया जिंकून जाणार असं होते बाबा. चला आज आपण हा सब्जेक्ट पूर्ण संपवणार आणि थोड्या आणि 15 मिनिटांनी तुम्ही तुम्हाला क्वेश्चन आला नाही, जाऊ दे उद्या होते की असं काय होतं रे बेटा, असं काय होतं, विचार केलाय? हॅज एनीवन थॉट? कारण संदीप सर एकदम बोलायला खूप भारी, म्हणजे ते तुम्ही जर एखादा डिप्रेशन मध्ये माणूस आहे तो एकदम भरी त्यांच्या बोलण्याला ऐकल्यानंतर. बट समहाव आपण ऐकतो पण विदिन आवर विसरून जातो ती गोष्ट. का असं होतं? सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, गुड आन्सर. एनिवन एल्स? चला, पहिल्यांदा मुलं फर्स्ट बोललेत. गुड, थँक्स बेटा. एनिवन एल्स? हा ओके, ठीक आहे, दॅट्स अ गुड वन. एनिवन एल्स? डिसिप्लिन. ओके, दॅट्स अ गुड वन. अजून? कन्सिस्टन्सी. दॅट्स अ व्हेरी नाईस आन्सर. लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे भेटतंय तुम्हाला हे आउटर मोटिवेशन आहे, म्हणजे तुम्ही बाहेर एक्सटर्नल मोटिवेशन द्या म्हणून आपण. एक्सटर्नल मोटिवेशन लाईक काय, तुम्ही समजा एकदम बॉम्ब सारखे बघा, एकदम मोठा काहीतरी फुटतो आणि नंतर काय होतं, शांत होतं पूर्ण एकदम. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला लाईक दिव्यासारखं जळायचं आपल्याला, कारण आपल्याला फार मोठा पल्ला काढायचा. आपल्याला एका दिवसात काही जग जिंकायचं नाही. आपल्याला एव्हरी डे तुम्हाला काही ना काही इम्प्रूव्ह व्हावं लागेल. तुम्हाला समजा जर ताप आलाय आणि तुम्हाला खूप एकदम सिरियस कंडिशन मध्ये तुम्ही आहात, तुम्हाला होऊन येतं, ठीक आहे, आय एम जस्ट किंवा एक्स पर्सन आहे, ठीक आहे, तुम्ही एक्स पर्सन आहे, ज्याला खूप सिरियस कंडिशन झाली आहे आणि त्याला डॉक्टरनी 30 दिवसाच्या गोळ्या दिल्यात बेटा. तो माणूस काय म्हणतो, आता मग 30 दिवस नको, मला एका दिवसात बनवायचं. तुम्ही काय करतो, तो सगळ्या 30 गोळ्या इकडे खटाखट घेतल्या, काय होतं बेटा? तो बेटा मग काय होतो, बरोबर आहे, कैलासवासी बनतो. इन्स्टेड ऑफ आपल्या घरचा वासी कैलासवासी बनतो. सो मिनी कायच्यामध्ये तो 30 दिवसाचा डोस आहे, तो एव्हरीडे घ्यायचा आहे की एकदा घ्यायचा आहे आपल्याला? एव्हरीडे घ्यायचा, बरोबर आहे. सो तुमच्याकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट पाहिजे कन्सिस्टन्सी. एखादी गोष्ट तुम्ही आज करताय, तुम्हाला ती रिपीट एव्हरीडे करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला त्याच्यामधून काय भेटणार आहे, परफेक्शन भेटणार आहे किंवा आउटपुट भेटेल. सो कन्सिस्टन्सी सगळ्यांना बीट करते. बघा, दगड आणि पाणी काही कॉम्पिटिशन आहे का रे? दगडाचं आणि पाण्याचं काही कॉम्पिटिशन आहे का? बट स्टील पाणी कंटिन्युअस फ्लो करत काय करतो, तर दगडाची धार काय करतो, पूर्णपणे नदी पूर्ण काय करते, दगडांना घेऊन जाते पूर्ण, बरोबर आहे. सो त्यामुळे काय, एखादी तुम्ही गोष्ट पकडला तर कन्सिस्टंटली तुम्ही केला तर तुम्हाला डेफिनेटली त्याच्यामध्ये यश भेटणार, म्हणजे भेटणार. सगळ्यांना ऋषभ पंत माहिती? ऋषभ पंतची सुरक्षा माहिती, बरोबर आहे. 31 डिसेंबरला रात्री ऍक्सिडेंट झाला, विचारायचा, बरोबर आहे. लाईफ थ्रेटनिंग पूर्ण एकदम. असं होतं की बाबा आता ऋषभ पंत जीव गेला, जीव वाचला, ठीक आहे, पण ऋषभ पंत क्रिकेट खेळू शकणार नाही. वर्षभर त्याला जवळपास रिकव्हरीला टाइम लागला. वर्ष काय, 1.5 वर्ष लागला. त्यांनी टप्प्याटप्प्याने पहिले एक पाऊल टाकायचा व्हिडिओ टाकला, पहिले प्लास्टिकचा व्हिडिओ टाकला, आता प्लास्टर थोडा उठू शकतोय मी. त्यानंतर पहिली स्टेप टाकली, माझं पहिलं स्टेप, यस आय एम हॅपी, मी आता एक स्टेप माझ्या रिटर्न कडे, कमबॅक कडे चाललोय. मग त्याने हळूहळू मग त्यांनी हातात बॅट घेतला, व्हिडिओ टाकला, हळूहळू करत काय आला, तो पुन्हा इंडियन टीम मध्ये आला आणि डायरेक्ट काय जिंकला त्यांनी, वर्ल्ड कप जिंकला. T20 वाला सगळ्यांना आठवतं T20 फायनल बेटा. आताच आपण त्याची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. काय होतं रे आपलं अॅनिव्हर्सरी याच्यामध्ये, की वर्ल्ड कप मध्ये काय होतं आपलं, जवळपास क्लासनी मॅच आपल्या हातून पूर्णपणे केली होती. अक्षर पटेलला 22 रन मारले होते आणि जवळपास मला असं वाटतं की सगळ्यांनीच इंडियाला पुन्हा चोकर्स म्हणून ट्विटरवर टाकायला सुरुवात केली की झालं, इंडिया पुन्हा चोकर बनली, आता एक चोकर विनर बनतोय, आपण सेम चोकरचं जाणार. पण समोर ऋषभ पंतनी झोल केला. काय केला ऋषभ पंतनी? डायरेक्ट खालीच पडला बिचारा. इंजुरीचं नाटक केलं माहित नाही, पण जसं रोहित शर्मा म्हणला की त्याने काहीतरी झोल मारला, आपल्याला पंत बाबाने कुठे झोल मारा, यहाँ पे ऊपर पूरा गेम को स्टॉप कर दिया. मग काय झालं याच्यामध्ये की बाबा टाइम जे आहे ना, जे मोमेंटम होतं क्लासेसचं ते ब्रेक झालं. आणि जसं ब्रेक झालं, बुमराने विकेट घेतली आणि हार्दिक पांड्याची ओव्हर तर म्हणजे सगळ्यांना लॉंग ऑन माहिती पूर्ण एकदम. सूर्यकुमारचा कॅच आणि ती ट्रॉफी आपल्याला हातात आली, बरोबर आहे.
आता सगळ्यांना अजून पण अंगावर काढायचं, बरोबर आहे की नाही? ती मॅच बघतोय. आता मी तर एका लग्नात होतो, ते लग्न चालू तिकडे सर त्यांचं चालू होता हळदीचा प्रोग्राम, हे गेल्या खड्ड्यात ते आमच्या इकडे चालू होता, वर उडाली कॅच कम्प्लीट. तो आपला कमेंटर ओढतोय मिलर गेट्स इट, मिलर गेट्स इट, मिलर गेट्स इट, आणि आपला दुसरा लगेच जसं समोर आला लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, सूर्यकुमार हॅड इट. झालं. सूर्यकुमार बघतोय, रोहित शर्मा तिकडे बघतो, अरे गेला, छक्का गेला पूर्ण एकदम. पण समहाव सूर्यकुमारने तो कॅच पकडला आणि इंडिया जिंकला. पण त्याच्या अगोदर शो सगळ्यांना माहिती आहे 2023चा वर्ल्ड कप आठवा वाटत नाही आपल्याला असं नको, आय डोंट वॉन्ट टू, करेक्ट आहे. बट मित्रांनो बघा, हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुमच्या या जर्नीमध्ये तुम्हाला फेल्युअर्स हे डेफिनेटली येणार. लिहून घ्या, असं कोणीच नाही ज्याला फेल्युअर येणार नाहीत. कोणताही तुम्ही एखादा कोणताही सक्सेसफुल पर्सन सांगा, त्याचं नाव तुम्हाला मी डेफिनेटली सांगतो की त्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी फेल्युअर्स आले म्हणजे आलेच. आणि जोपर्यंत तुम्ही त्या फेल्युअर्सला ओव्हरकम करत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. आता मला लिओनेल मेसी फार आवडतो, सगळ्यांना माहिती मेसी. 2014ला वर्ल्ड कप फायनल जर्मनी वर्सेस, त्याचा असा जाणारा बॉल साईडला वळून बाहेर गेला, म्हणजे जर तो बॉल मध्ये गेला असता गोल पोस्ट मध्ये, ही वुड हॅव बीन द वर्ल्ड कप विनर ॲट द एज ऑफ समवेअर 28 समथिंग काहीतरी. 2014ला मग त्यांनी रिटायरमेंट घेऊन टाकली. तो फ्रस्ट्रेट झाला, नाही दरवेळेस मी येतोय फायनलला आणि हारतोय. माणसाने म्हणजे त्याने गिव्ह केलं, नाही आता नाही माझ्याकडे होणार नाही, एवढा फायनल्स खेळलं, हारलोय, त्याने गिव्ह केलं. पण समहाऊ पुन्हा त्याला कन्व्हिन्स केलं, फॅन्सच्या प्रेमापायी तो पुन्हा आला. 2018 वर्ल्ड कप पुन्हा राऊंड ऑफ 16 बाहेर झाला. शेवटचा वर्ल्ड कप 2022चा. आता सगळे म्हणू लागले हा लास्ट चान्स आहे मेसीसाठी, जर आता जिंकला नाही तर मेसी गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम बनण्याच्या थोड्याशा शर्यतीत मागे पडेल. तर पहिली मॅच होती अर्जेंटिनाची. सगळ्यांना फुटबॉल आयडिया काय असतं, इट्स लाईक क्रिकेट होते, 11 प्लेयर असतात, इथे बॅट घेऊन पळायचं, तिथे बॉल घेऊन पळायचं, सिम्पल लँग्वेज मध्ये. ओके, तर पहिली मॅच होती अर्जेंटिनाची सौदी अरेबिया सोबत. एकदम नॉर्मल टीम, जशी आपली जसे इंडिया वर्सेस बांगलादेश, इंडिया जिंकणारच, बांगलादेश काही आपल्याला गेलं पण नाही, तसं मॅच होती. पण त्या मॅच मध्ये अर्जेंटिना हरली आणि अर्जेंटिना तोपर्यंत 33 मॅच मध्ये हरली नव्हती. सो ती स्ट्रीक होती आणि सौदी अरेबियाने ती मॅच त्यांना हरवली, 2-1 हरवली. मग सगळ्यांना वाटलं की आता एक मॅच हरणं म्हणजे वर्ल्ड कप मध्ये फार डेंजर असेल, ती पहिली मॅच हरणं म्हणजे व्हेरी व्हेरी डेंजर. पण तिथून ती टीम पूर्णपणे एकत्र आली. तोपर्यंत हवी होती पूर्ण टीम, आता आम्ही वर्ल्ड कप जिंकणार जिंकणार जिंकणार, कारण का आम्ही 33 मॅच लगातार आम्ही हारलेला नाहीये, आता जिंकल्यात किंवा ड्रॉ केल्यात. तर मग तेव्हा ती टीम एकत्र आली आणि त्यानंतर ते एकही मॅच हरले नाहीत. दे वॉन एव्हरी सिंगल मॅच. तर सांगायचं महत्व याच्यामध्ये काय बेटा, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात सेटबॅक आले असतील तर त्या सेटबॅकला तुम्ही तुमचं अपयश समजू नका. टेक इट ऍज अ लर्निंग. आपलं काय तुमचं रिजवान बघा काय, आयदर विन ऑर लर्न आहे, ऐकलं ते करेक्ट आहे. ते सेटबॅक फनी वे सेल्फ सोडलं साईडला, पण आपल्याला ते कामाचं आहे की तुम्ही आयदर विन होताल किंवा फेल ते तुम्ही होणार नाही. जोपर्यंत बघा फेल जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत बघा तुम्ही ऍक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही फेल नाही होणार. आता आरसीबी जिंकली बघा फायनल यावेळेस, एवढं 18 वर्ष 17 वर्ष ट्रोल होऊन 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 बिचारा एखादा असला असता 17 वर्ष वयाच्या 18 वर्ष तरी दिलेत विराट कोहलीने, एखादा असला असता दरवेळेस विचार करा माणूस 973 रन मारतोय का सीझनला, तरी टीम फायनल जाऊन जिंकणारी टीम पूर्णपणे हारून येते. त्याला काय वाटायचं किंवा मी एवढा चालू इमॅजिन करा. तुमचं एक्झाम्पल घ्या आपण, तिघांचा ग्रुप आहे मित्रांचा, एक जण खतरनाक मेहनत करतोय पूर्ण एकदम सगळं कोडिंग बिडिंग पूरा टाईप करतोय आणि 2 जण आया जाऊन काहीतरी बघता येईल काय ते, आणि ते 2 जण प्रेझेंटेशन ज्यावेळेस काहीतरी घाण करतात पूर्ण आणि तुम्हाला मार्क काय कमी येतात. असं असेल तुमच्या ग्रुप मध्ये डेफिनेटली असतंच, कारण इंजिनिअरिंग मध्ये किंवा डिग्री मध्ये असं असतात, एक जण खूप काम करतं बाकीची टीम पूर्ण एकदा हात त्याला करते करून त्याला. असं विराट कोहलीचं होतं आरसीबी सोबत. पण त्यांनी काय गिव्ह केलं बेटा, तो त्या टीम सोबत लॉयल राहिला आणि शेवटी काय होईना देवाला वाटलं की चला देऊन टाकायला काहीतरी याचं, म्हणजे देवाला असं वाटलं बाबा शेवटी काही ना काही विराट कोहली डिझर्व्स आयपीएल ट्रॉफी. तर शेवटी 18 वर्षानंतर 18 जर्सीवाल्याला 18वी ट्रॉफी भेटली, बरोबर आहे की नाही. सो तुमचं करिअर मध्ये पण तुम्हाला सेटबॅक मला सांगायचं उद्देश आहे की तुम्ही करिअर मध्ये फेल होणार हे लिहून ठेवा. करिअर मध्ये फेल होणार, पण त्यासाठी तुम्हाला पहिले करिअर बनवावं लागेल. करिअर बनलं तर फेल होईल. ड्रॉप तुमचे येणार काही ना काही. तुम्हाला सगळ्यांना शेअर मार्केट माहिती, शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग सध्या खूप फॉर्म मध्ये, ट्रेडिंग अल्गो ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग,
जवळपास तुम्ही करत असाल काही जण, बरोबर आहे. चार्ट असं रोज कंपनीचा कोणता सरळ एक्सपोनेन्शियल असतो का? चार्ट कसा असतो? वर गेला खाली गेला, वर खाली वर खाली वर खाली. सो दॅट्स लाईक लाईफ. तुमचं करिअर पण सेम असणार आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरचा कॉन्फिडन्स पाहिजे. दॅट कॉन्फिडन्स इज द फ्युअल फॉर युअर सक्सेस. ज्याला म्हणतो इन्स्पिरेशन, इनर मोटिवेशन, परसिव्हरन्स, डेडिकेशन, खूप नाव आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एव्हरीडे जर काम करत असाल तर डेफिनेटली तुमच्या करिअरमध्ये एक पॉईंट असा आहे की बाबा देवच तुम्हाला म्हणे बाबा घे जाऊ दे, तू एवढा मेहनत करतोयस ना, तुला यू डिझर्व सक्सेस. डेफिनेटली तुम्हाला सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला ज्या करिअरमध्ये जायचंय त्या करिअर तुम्हाला स्किल सेट ओळखावं लागेल. जसे तुम्ही आता बोलते मला सायबर सिक्युरिटी म्हणले, बरोबर आहे. तर सायबर सिक्युरिटीच्या कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय कोर्स करता येईल. सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट थिंग्स यू शुड हॅव सम लिस्ट फॉर दॅट. ते कोर्स तुम्ही टिक करताय का, म्हणजे मला हा कोर्स जमलाय का, मी इथं परफेक्ट आहे का, नसेल परफेक्ट तर मी कोर्स करेल. पण काही करून स्वतःवर इन्व्हेस्ट करा. आपण बघा आयफोन घेताना विचार करतो का आयफोन कोणाकोणाकडे आयफोन आहे, आता हात नाही करणार तुम्ही एक, हा करा करा. आयफोन माझ्याकडे नाही आहे, ठीक आहे, माझ्या घरी आहे 2 आयफोन माझ्याकडे, हा ठीक आहे. आय ऑल्सो आयफोन कितीचा भेटला तुझा, कितीचा आयफोन आहे? 60. तुझा 70. माझ्याकडे 2 आयफोन, एक 1,00,000चा, एक 1,30,000चा. मी वापरत नाही. तुम्ही एका फोनवर 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करता आणि तुम्हाला जर म्हणलं एखादं तुम्ही कोणी तुमचा इम्प्रुव्हमेंट साठी एक 5,000 रुपयाचा कोर्स आहे ते तुम्हाला करा म्हणून, मी करता नाही. मी घरी विचारतो, नाही सर मला घरी परमिशन भेटणार नाही, नाही उगीच वेस्ट कसा जाऊ द्या, माझ्याकडे सर ऑलरेडी आहे. आपण असं करतो. कारण बघा मित्रांनो, स्वतःवर इन्व्हेस्ट करणे ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्ट करा. तुमचं करिअर बघा एकदम असं तुम्ही शूट ऑफ होईल पूर्ण एकदम. आता बऱ्याच जणांना, मला बघा माझं स्टार्टिंगला माझं कम्युनिकेशन स्किल मध्ये खूप गॅप होता. तर एक टोस्ट मास्टर क्लब कोणाला माहिती का, एनिमल टोस्ट मास्टर क्लब. तर माझ्या कंपनीमध्ये टोस्ट मास्टर क्लब नावाचा एक क्लब होता. तिथे काय असतं की बेसिकली तुम्ही आपलाच ग्रुप असतात, मित्राचे ग्रुप असतात, तिथे जायचं आणि एक रॅन्डमली समोर जाऊन तुम्हाला एक टॉपिक भेटतो, 1 मिनिट 2 मिनिटं बोलायचं. मी फर्स्ट टाइम गेलो, मला टॉपिक होता टेल मी अबाउट युअरसेल्फ, सेम टॉपिक होता. त्याचं प्रिपरेशन मी ऑलरेडी खूप वेळेस केलं होतं, पण तिथे जाऊन त्यांच्या समोर सांगायला मी तत्पप झाली माझी. मॅम असं त्या लिटरली झालं माहिती का, आय एम नॉट जोकिंग. मग मी विचार केला अरे यार सी मी ऑलरेडी एवढा कंपनीमध्ये आहे आणि कंपनीमध्ये तुम्हाला बोलावं लागणार सगळ्यांशी. सो तिथं मला इम्प्रूव्ह करायला कंपल्सरी, म्हणजे मला बोलता यायलाच पाहिजे. तर मी काय केलं मग, नाही बाबा आता मी थोडंसं माझ्या फोकस करेल. मग मला काय काय प्रॉब्लेम येतात, मग मी त्यांना तेव्हाच म्हणलं की सर म्हणलं नेक्स्ट टाइम जी प्रिपेअर स्पीच असती ती मी देणार म्हणलं. तिथं असतात म्हणजे प्रिपेअर असताना इम्प्रॉम्प्ट असतं, म्हणजे तुम्हाला समजा सब्जेक्ट दिला की तुम्हाला हा याच्यावर बोलायचं 2 मिनिटं, तुम्ही 1 मिनिट तुम्ही घ्या आणि प्रिपेअर करा 2 मिनिटं बोल. तर मी त्यांना नेक्स्ट टाइम म्हणलं की सर जी प्रिपेअर्ड स्पीच आहे ती माझी म्हणलं. डेफिनेटली मी ती हिंमत केली, चला बाबा आता नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला इगोला तुम्ही चॅलेंज करता स्वतःच्या तोपर्यंत तुम्ही इम्प्रूव्ह होत नाही. मग मी नेक्स्ट याला काय केलं की बाबा 5 मिनिटं माझं प्रिपेअर स्पीच केली करून एकदम. आणि तेव्हा ते सर जे मला म्हणले ते मला अजून आठवतं. ते म्हणले वेदांत जेव्हा तुला मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला बिलकुल म्हणजे अशी गॅरंटी तुला बोलता येईल स्टेजवर, आम्ही रिस्क घेतली प्रिपेअर स्पीच तुला द्यायची, पण तू एका वीक मध्ये एवढे इम्प्रुव्हमेंट केलास. सो दॅट्स अ व्हेरी गुड फॉर यू. आणि त्याच्यामुळे मला माझ्या त्या कंपनीच्या एका इव्हेंटचं अँकरिंग भेटलं. म्हणजे बघा एका वीकच्या अगोदर मला साधं बोलता येत नव्हतं, फक्त मी माझ्या स्वतःला इगोला चॅलेंज केलं की मला कसं जमत नाही, या सगळं जमतंय ना, मग मी का करू शकत नाही, मी कोण आहे, मी पण त्याच्यासोबत काम करतो, मी पण तिथंच काम करतो, मी काय वेगळं आहे का की ते वेगळे कोणी की त्यांना कोणी ब्रह्माने ज्ञान दिल्यावर तू चल बोल चांगलं होऊन असं पण त्याला ज्ञान दिलंय का, नाही दिलंय. मग तो बोलू शकतो, मी का करू शकत नाही. हा ऍटिट्यूड ठेवा की बाबा हा मुलगा करू शकतो ना, भलेही त्याचा बॅकग्राऊंड काय असतं, घरी किती रईसी असू द्या काय असू द्या, पण दिमाग सगळ्यांना सेम दिले देवानी, बरोबर आहे. सो तुमच्याकडे फक्त तो एक मेंटॅलिटी पाहिजे की बाबा मला हे करायचं, तुम्ही ऍटिट्यूड वर ठेवा. सगळ्यांचा ऍटिट्यूड वेगळाच टाईप असतो. मला कसं काय तुम्ही हात लावला, इंस्टाग्राम माझे फॉरवर्ड वाढायला पाहिजेत की इंस्टाग्राम मध्ये कमेंट कसं काय टाकली, हे असे तुमचे जे वेगळे ऍटिट्यूड वाले त्याच्यावर तुम्हाला भेटेल ना भेटेल मला माहित नाही, आय एम नॉट द वन टू जज दॅट. पण तुमचं ऍटिट्यूड काय पाहिजे, तुमचं इम्प्रुव्हमेंट की मी कसं समोर पडता येईल याच्यामध्ये. तुम्हाला 3 वर्ष आहेत, दॅट्स अ बेस्ट डेज ऑफ युअर लाईफ. तुम्हाला डिग्रीमध्ये जे वर्ष भेटतात बघा, इथे तुम्हाला कसं टेन्शन नसतं, तुम्हाला घरून पैसा भेटतो सगळ्यांना घरून पैसे भेटतात आणि ते पैसे तुम्ही कसे उडवताय तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला शिकायसाठी पैसे भेटतात. जेव्हा तुम्ही डिग्री क्रॅक करता तेव्हा तुमच्या घरच्यांचा तुमच्याकडे बघण्याचा व्यू पॉईंट चेंज होतो. आता त्यांचं म्हणणं काय असतं, तुझी डिग्री झाली आहे आता तुला कमवावं लागेल, आहे की नाही. मग मला सांगा, तुम्हाला इथं पैसे भेटतात, राहायचे शिकायचे, मग तुमचं काय काम येतं. जेवढं या 3 वर्षात तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करता येईल तेवढं डेफिनेटली तुम्ही करू शकता. आता एमजीएम मधून माझे 2 भाऊ पास आउट आहेत.
एक भाऊ सध्याला US मध्ये मागच्या 3 वर्षापासून चांगल्या हाय पेइंग जॉबवर आहे, आणि एक सध्याला एका कंपनीमध्ये GM आहे. GM म्हणजे जनरल मॅनेजर आहे. सो असं नाही की बाबा MGM नांदेडचं कॉलेज आहे, नांदेड छोटं शहर आहे असं बिलकुल म्हणायचं नाही. तुम्ही स्वतःचा एक ट्रॅक डिसाईड करा किंवा मला इथे तर जायचंय, आणि जेव्हा तुम्ही ट्रॅक डिसाईड करता ना तेव्हा आपोआप गोष्टी तुमच्यापर्यंत चालून येतील. सगळ्यांना शाहरुख खानचा मूवी माहिती का रे, कोणता, ओम शांती ओम, त्याचा एक डायलॉग सगळ्यांना आठवतं का? हाँ, किसी चीज को इतने शिद्दत से चाहो की पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की साजिश करते. बरोबर आहे. तर तुम्ही एखादी गोष्ट जर एवढी तुम्ही विचार करताल मनाशी ठाण की मला पाहिजेच म्हणजे पाहिजे, काही झालं तरी आय डोंट केअर, मला काय म्हणजे घरचे म्हणतील काय म्हणतील आय डोंट केअर, पण तुम्ही जर तेवढी गोष्ट मला ती विचार केला तर डेफिनेटली तुम्हाला काही नाही काही समवेळ काहीतरी गोष्ट होईल आणि तुम्हाला ती गोष्ट भेटून जाईल. सगळ्यांना पंचायत माहिती सीझन, पंचायत वेब सिरीज, त्याच्यामध्ये विनोद नावाचं कॅरेक्टर बघा, विनोद कॅरेक्टर, तो माहिती तो काय होता पहिले? विनोद कॅरेक्टर होता तो असं म्हणजे पाणी विकणे, पाण्याचे कॅन उचलून जाणे, टपरीवर काम करणे, अशा गोष्टी तो करायचा. त्याला चेहरा त्याला कोणाला बघून तो वाटणार नाही की तो हिरो होईल. बरोबर, कोणा वाटेल तो, कोणाच्या टीव्हीवर आहे का विनोद? बिलकुल नाही. सलमान खान, शाहरुख खान, त्यानंतर ऋतिक रोशन सगळ्या टीव्हीवर असतील, किंवा रणबीर कपूर सुद्धा लेटेस्ट मध्ये ॲनिमल वाला. हा, सो तो सगळ्यांच्या याच्यावर असेल, पण विनोदला कोणी घेणार नाही टीव्हीवर. बरोबर आहे. पण त्या माणसाने स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवला की नाही, म्हणजे आज त्याला भले रणबीर कपूर एवढं सक्सेस त्याला भेटलं नाही, बट त्याला त्याची एक ओळख भेटली. त्यानंतर आपले छंदोगामात ते सगळ्यांना माहिती, छावामधले, त्याचं नाव काय? विनीत कुमार. त्याचं वय काय माहिती तुला? समवेअर अराउंड 45 आहे. बरोबर आहे. तो जवळपास 15-20 वर्ष स्ट्रगल करतोय, त्याला फायनली 15-20 वर्षानंतर एक रेकग्निशन भेटतं. म्हणजे बघा 15-20 वर्ष त्याला लागले. इमॅजिन करा तुम्ही 15 वर्ष एका फील्डवर स्ट्रगल करताय, इट्स नॉट अ जोक. तुम्हाला एका राहुल द्रविड माहिती ना? राहुल द्रविड म्हणला होता की क्रिकेटरच्या मेंटरचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी हे तर आहेतच, पण बेटर एक्झाम्पल आहे तुमचा प्रवीण तांबे. कारण बघा सचिनला 16 वर्षी एंट्री भेटली, धोनीला जवळपास 20-21 वर्षी भेटली, सेम गोज विथ विराट कोहली. पण स्वतःवर एवढे संकट असताना, स्वतःवर जिम्मेदारी असताना 15 वर्ष म्हणजे 20 वर्षापासून जवळपास 35 वर्षापर्यंत स्वतःवर एक बिलीफ ठेवून ती गोष्ट रोजच्या रोज करणे, इट्स नॉट अ जोक. त्याच्यासाठी एकदम गॉड लेवल मेंटॅलिटी लागते माहिती का, की बाबा नाही मला करायचंच आहे. तुझं म्हणताना मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, आयफोन कोणी किती असं हट्ट त्याच्यामध्ये. बरोबर, मला बुलेट पाहिजे म्हणजेच पाहिजे, मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. जो हट्ट तुम्ही तिथं करताना तो हट्ट स्वतःच्या इगोवर करा, की मला ही गोष्ट मला समजा तुमच्याकडे C++ जावा असेल, करेक्ट सर कोर्स में होगा, तर C++ जावा मध्ये मी आता समजा हॅकेथॉन अगर होगा आपके पास, तो हॅकेथॉन में मुझे सक्सेस चाहिए, मतलब चाहिए मुझे रैंक 1 चाहिए उसमें, वो इगो पे वो चीज. आणि या सगळ्या स्किल सेट तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये कामाला येतात. रेझ्युमे सगळ्यांना माहिती काय असतं? रेझ्युमे मध्ये आता तुम्ही इथून 3 वर्ष समोर काय करता हे फार मॅटर करतं. तुमचे पर्सेंटेज 12वीला काय आले, 10वीला काय आले हे सेकंडरी गोष्ट आहे. पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या कंपनीचं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही तोपर्यंत तुम्हाला कंपनी जॉब देत नाही. भले तुम्ही किती लाखो हुशार असता तुम्ही याच्यामध्ये, तुम्ही 10वीला 100% घ्या, 12वीला 100% घ्या, पण तुम्हाला त्या कंपनीचे जाऊन त्या क्लायंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसतील, तुम्हाला कंपनी विदिन अ वीक बाहेर काढते. तुम्हाला आयदर ट्रेनिंग देते किंवा तुम्हाला बाहेर काढते. सो तुम्ही दुसऱ्यांचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल यावर लक्ष द्या. म्हणजे आसपास एकदम स्टार्टिंग बेसिक पासून बघा. स्टार्टिंगला सगळ्यांना मेसेजिंग ॲप माहिती, मेसेज करायचं का कोणतं आहे? आमच्याच व्हॉट्सअप नव्हतं. जेव्हा मी फर्स्ट टाइम मोबाईल घेतो ना तेव्हा आमच्याकडे साधं मेसेज जे आपण ओपन पण करत नाही, OTP आला असतं बघा आपल्याकडे मेसेज ॲप, ते कोणी ओपन करते आता मेसेज करायला, काय ते आदमजमाने का म्हणत असतो. तर आमच्या वेळेस तिथं मेसेज करायला एका मेसेजला 1 रुपया लागायचा. मग आम्ही जेवढी इन्फॉर्मेशन त्या एका मेसेज टाकून द्यायचो की बाबा 1 रुपया लागतोय. मध्ये एक युनिनॉर नावाचं सिम आलं होतं. त्या युनिनॉर सिम मध्ये की असं व्हायचं की बाबा या घंट्याला एवढी ऑफर, मग आम्ही बघायचं ऑफर आहे, त्याला पटकन मेसेज करून टाकू. मग नंतर हळूहळू एअरटेलनी स्कीम काढली बाबा एका दिवसामध्ये 200 मेसेज फ्री. मग हळूहळू काय झालं, त्यानंतर फेसबुक आलं बघा. म्हणजे फेसबुकची काय गरज पडली आपल्याकडे किंवा व्हॉट्सअपची काय गरज पडली? कन्व्हिनियन्स. एक्झॅक्टली. म्हणजे बघा कन्व्हिनियन्स कोणाचं सगळं आपल्याच बरोबर आहे की बाबा जेव्हा मेसेज करायचो तेव्हा मी फक्त एका वेळेस एकाला किंवा फार तर फार 5,000 मेसेज करायचो. आता व्हॉट्सअप मध्ये काय मी 200-250 ब्रॉडकास्ट करून किती जणांना मेसेज करू, बरोबर आहे. सो मिनी काय मध्ये माझं मी काय करू शकतो, माझं दुसऱ्यांचं कन्व्हिनियन्स काय होतं मी वाढवतोय.
मग पहिले मेसेज होता, नंतर काय आला व्हॉट्सअप, नंतर सगळ्यांचं आवडतं इंस्टाग्राम आलं, बरोबर आहे की नाही? इंस्टा नंतर स्नॅपचॅट आलं, आता अजून काही समोर येईल. आता सध्याला AI वगैरे चालू आहे, पुन्हा ते मध्ये काहीतरी मेटावर्स, बरोबर आहे, ते सध्याला चालू आहे इनबिल्ड मध्ये. सो असं तुम्हाला बघावं लागेल की आपल्याला फ्युचरमध्ये काय लागतंय, किंवा फ्युचर जाऊ दे, आपल्याला घरी एखादा प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह कसा करणार, नॉर्मल क्वेश्चन याच्यामध्ये. किंवा समजा आईला काही त्रास होते एका गोष्टीचा, मी तिचं काम कसं कमी करणार, किंवा तिचे इफर्ट्स कमी करणार. बघा, कोणतीही गोष्टीला तुम्ही समजा आता घरी एखाद्या दुधाला तुम्ही पैसे पे करता, का पे करता? कधी दूधवाला असेल ना, तर तुम्ही पे का करता पैसे? दूध समजा आता बाहेर दुकानामध्ये असेल, समजा एक 60 रुपये लिटर असेल, दुधाला तुमचा 65 रुपये लिटर घेत असेल, तुम्ही त्याला 65 रुपये का पे करता? नीट कशी नीट बेटा? होम डिलिव्हरी. तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या काही काम न करता त्याला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. अरे बाबा 8 वाजता दुकान, अजून 8 वाजले, 9 वाजले, माझ्या घरी 1 लिटर नाही 2 लिटर पाहिजे. तुम्ही त्याला सरळ सरळ तुमच्या कन्व्हिनियंट तुम्ही त्याला कॉल करू शकता, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही लोकांचं जेवढं कन्व्हिनियन्स त्याला कन्व्हिनियंट बनवताल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आता व्हॉट्सअप काय करतं? आता समजा मला तुमच्या सगळ्यांना मेसेज करायचा आहे, समजा मी स्टार्टिंग पासून तुला कॉल केला, याला कॉल केला, याला कॉल केला, प्रत्येकाला मेसेज करायचा. जवळपास 100-150 लोक आहेत, मला 100-150 जणांना कॉल करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाला जरी मी 1 मिनिटं बोललो तरी किती लागेल मला? 100 मिनिटं ते 150 मिनिटं लागतील, बरोबर आहे? सो माझ्या आयुष्यात मी 150 मिनिटं वेस्ट केले. पण हे जर माझ्याकडे या 100 जणांचा ग्रुप असेल तर मी काय करेल? या ग्रुपमध्ये टाकेल की बाबा आजचा हा क्लास या वेळेस आहे, मला किती वेळ लागला करायला? सेकंड मध्ये 10 सेकंड लागले, बरोबर आहे? सो व्हॉट आय डिड? व्हॉट्सअपने काय काम केलं माझं? माझे 1.5 घंटाचं काम त्याने किती वेळ आणलं? 10 ते 15 सेकंदात आणलं, बरोबर आहे? सो त्यामुळे आपण व्हॉट्सअप वापरतो, आपण कोणी मेसेज वापरतो का? नाही. तुम्हाला फेसबुक वापरावं नाही, करेक्ट आहे? कारण फेसबुक काय झालं आता? आउटडेट झालंय ऍज कम्पेअर टू इंस्टाग्राम, करेक्ट आहे? सो तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे काही चाललंय त्याच्यामध्ये काहीतरी ऑपॉर्च्युनिटी ओळखा की बाबा कशा प्रकारे मी लोकांचं आयुष्य चांगलं करू शकतो, किंवा कन्व्हिनियन्स त्यांना जास्त देऊ शकतो, करेक्ट आहे? त्यानंतर बघा, तुम्ही जर एखादा करिअर पाथ चूज केला, त्यानंतर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट लागतं मेंटर्स, तुमचे गुरु. आता जनरली काय असतं माहिती का, कॉलेज नंतर आपण कोण लागून गेले, आम्हीच बेस्ट एकदम नाही, जनरली सगळ्यांचं असतं मत की बाबा हा यांना येते ऐकायचं कारण सोडलं. एक्झॅक्ट आता आपण म्हणत, बरोबर आहे? संदीप माहेश्वरी बोलले, संदीप माहेश्वरी गेले, करेक्ट आहे? आणि हे होतच, प्रत्येकाच्या काळात असं होतं. आमच्या काळात अरे जाऊ दे सर, खूपच ज्ञान दिलं आम्हाला. पण मित्रांनो बघा कसं असतं माहिती का, तुमच्या शिक्षकांकडे एक्सपिरियन्स नावाची गोष्ट असते. भले तुमच्यासाठी त्यांच्याकडे एनर्जी नसेल की पटापट काम करायची तुमची एनर्जी नसेल, पण त्यांच्याकडे असतो काय? एक्सपिरियन्स, आणि असतात कॉन्टॅक्ट्स, ओळख. आता माझं एक्झाम्पल सांगतो. माझ्या एका मित्राचं IIT ला असताना माझ्या एका मित्राचं प्लेसमेंट झालं नाही. मी जास्त बोलायचा नाही, तो इंट्रोवर्ट होता, म्हणजे HR मध्ये राहून मध्ये एवढं काही भारी बोलता नाही, पण हुशार ब्रिलियंट एकदम. तर त्याच्या सरांचा म्हणजे त्याच्याकडे तो जे गाईड असतात माझ्या मित्राचे, तर त्या गाईडला त्यांनी सांगितलं की बाबा असा असा प्रॉब्लेम झाला, मला जॉब भेटला नाही. त्या गाईडनी फक्त एक फोन केला, कॅटरपिलर म्हणून कंपनी, पुन्हा माहिती आहे? JCB आहे ना, JCB खुदाई सगळ्यांना माहिती. JCBच्या 10 पट मोठी कंपनी कॅटरपिलर आहे. हा, सगळे कॅटरपिलरचे एकदम फास्ट त्याचे प्रॉडक्ट्स आहेत. तर तिथल्या एका मॅनेजर सरांनी फोन केला आणि त्या मुलाला 1 घंट्यात ऑफर लेटर भेटला, ते पण 14 लाखचं पॅकेज. मजाक नाही करत मी, फक्त कॉल केला सरांनी. सर म्हणले की बाबा हा माझा स्टुडंट आहे, माझ्या गॅरंटीवर तुम्ही याला घ्या, हा डेफिनेटली तुम्हाला नाराज करणार नाही. तर त्याला 1 घंट्यात विदिन अ आवर त्याला 14 लाखाचं पॅकेज, 14 लॅक्स पॅकेज. कळते 14 लाख पॅकेज असतं बेटा? कुणामुळे झालंय? फक्त त्या सरांच्या एका कॉलमुळे झालं. सो तुमच्या फॅकल्टीजकडे असे कॉन्टॅक्ट खूप असतात आणि त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि त्यांच्याकडे काय एक्सपिरियन्स पण आहे. सो तुम्ही त्यांचा जास्तीत जास्त जेवढा जास्त करताय तेवढा फायदा करा. आता माझं पास आउट मला जवळपास 7-8 वर्ष झाले, पण तरी पण मी माझ्या एका सरांच्या टचमध्ये आहे, त्यांच्यावर अजून गायडन्स घेतो मी, IITचे प्रोफेसर. कारण कधी पण मला आता समजा लेट्स से माझा एखादा मुलगा IIT लागला तर त्याला जर काही गरज पडली तर मी त्या सरांना डायरेक्ट कॉल करू शकतो, सर असा एक मुलगा आहे, त्याला प्लीज थोडी हेल्प करता का? कारण 8 वर्षानंतर एखादा मेसेज केला, तुम्ही मित्राचं बघा, आता समजा तुम्ही एखाद्या तुमच्या शाळेतल्या मित्राला मेसेज केला, तो तुम्हाला ओळखेल का रे? पहिले अरे कोण आहे भाई, तुम्ही आता प्रँक करता बघा, पैसा नाही घ्या, काही संबंध नहीं, पैसा ना, अरे भाई कौन है बोल, तो पहले नाम बोल, वहां पे उस स्टँडर्ड में थे, उस स्कूल में थे, हाँ अभी तुम्ही असं म्हणता हो आठवलं, बरे नाही आठवलं, बरोबर आहे. सेम आता मला सांगा, फॅकल्टी तुमच्या फॅकल्टी समोर किती असतात? 100-150 लोक असतात एका वर्षी.
आणि असे 8 वर्ष गेले म्हणजे झाले जवळपास 1000च्या तकरीबन तुमचे पोरं गेले. आणि त्यानंतर तुम्ही त्यांना जर मॅसेज केला तर तुम्ही सर मला ओळखलं का? हो बेटा ओळखलं. येस व्हेरी गुड. कुठे सध्याला? हा सर ओके राईट डन असं मेसेज करतात. संपलं कॉन्टॅक्ट. सगळे शेवटी तुझं नाव काय? हा एक्झॅक्टली. शेवटी तुझं नाव काय? अरे सर इतक्या वेळ काय बोलत तुम्ही मग. बरोबर आहे. तर असं होऊ देऊ नका. तर त्यासाठी तुम्हाला फॅकल्टीचा कधीही तुम्हाला गरज पडू शकते. आपला म्हणजे जेवढं तुम्ही सध्याला जेव्हा येतात तर मला फॅकल्टीचं कदर नसती मला माहिती. म्हणजे मी पण त्या ह्याच्यात गेलोय. म्हणजे सॉरी सर तुम्हाला म्हणतो मी याच्यामध्ये पण नाही ती फॅकल्टीची म्हणजे ती रियालिटी आहे. कारण मी पण त्यामध्ये गेलोय. भले कॉलेज कोणचं असू दे की पण आम्हीच सगळ्यात बेस्ट असं असतं आपल्याकडे. ते इगो असतो काही जणांमध्ये असतो काही नसतो. नसेल चांगली गोष्ट आहे पण असं थोडंसं कमी करा. कारण फॅकल्टीज तुमचे गुरु आहेत त्यांना थोडंसं त्यांच्या टचमध्ये राहा. कारण बघा त्यांना प्रत्येका विद्यार्थ्याला जाऊन तुला कळतंय का बेटा असं विचारणं पॉसिबल नाही. तर मग सर तिकडून सुरू करतात तुला कळलं का बेटा इथपर्यंत क्लास संपला. मग सर काय शिकवणार? पुन्हा उद्या तुला कळलं का बेटा कळलं का बेटा असं पॉसिबल आहे का? मग सिलेबस संपेल का? मग तुमचं काम आहे किंवा सरांना कन्व्हिन्स करणे किंवा मला हे सांगा पुन्हा. सरांसोबत त्या टच मध्ये येतात. गिल्स आता नवज्योतचे काम करतात नवज्योत फाउंडेशनचे. ते सरांचं ऍप सर आप काय ना ऍप ना इसका सर्टिफिकेट का या आता सरने नवज्योत फाउंडेशन म्हणून एक आहे. तर त्याच्यामध्ये सर्टिफिकेट जवळपास 700 पोरं असतात. तर इमॅजिन करा 700 पोरांचं तुम्हाला प्रत्येकाचं नाव लिहायचंय. त्याच्यात मिस्टेक्स पॉसिबल आहे की नाही? म्हणजे समजा आपण 100 पोरं दिले 100 पोरांना नाव लिहायचे प्रत्येकाचे. कोणी म्हणते जाऊ दे माझंच नाव लिहितो त्याच्यामध्ये. असं होऊ शकतं बरोबर आहे. पॉसिबिलिटी आहे की नाही? कोणी कंटाळा करतं कोणी काय गोष्ट. पण सरांनी काय बनवलं त्याचं ऍप बनवलंय की फक्त तुम्ही मला फॅकल्टीचं सांगितलं की बाबा नावं द्या. मी फक्त ते नाव एनरोल केले पटकन लगेच सर्टिफिकेट रेडी. किती वेळ लागला? फक्त सर नाव अपलोड झालं सर्टिफिकेट बाहेर निघालं. म्हणजे सरांनी त्यांचा एक्सपिरियन्स यूज करून काय केलं एक काम हलकं केलं. मग तुम्हाला त्यांच्याकडून तशा गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. तर करिअरच्या पार्टमध्ये तुमचा मेंटॉर हे फार इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना रमाकांत आचरेकर माहिती का कोणाला? आचरेकर सर सचिन तेंडुलकरचे गुरु. तर सचिन तेंडुलकर अजून पण ते आचरेकर सर गेले आता पण तरी पण त्यांना अजून पण मानतो. सचिन तेंडुलकर सारखा एवढा मोठा व्यक्ती सरांबद्दल अजून पण एवढं कौतुक करतो. कारण का काय असेल काय असेल? तुम्ही कधी बघितलं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना बघितलं कधी? एनीवन हॅज सीन सचिन तेंडुलकर? सचिनने कधीही रागाच्या भरात बॅट अशी जमिनीवर आपटली नाही. सचिनचा खासियत होती. सचिनला जवळपास काहीतरी 30 वेळेस की 31 वेळेस काहीतरी त्याला अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा हे पडलाय. जेव्हा तो नर्वस 90 असायचा 90चा स्कोर केला 10 वेळेस त्याला असं चुकून आउट दिलेलं. स्टीव्ह बकनर असा अंपायर होता. त्याला बघितलं इतका रागायचा मला दरवेळेस. वेस्ट इंडिजचा होता तो असा असला की सचिन तेंडुलकर पूर्ण घाबरून राहायचा. कधी याला आउट दिल काय सांगता येत नाही. समजा बॉल इथं आहे आणि बॅट इकडे आउट झालं. असं व्हायचं लिटरली खूपदा झालंय असं की बाबा बाउन्सर टाकला सचिन असं बॅटवर गेली. बघण्याचं काही घेणं नाही काही नाही. त्याला काय माहिती काय प्रॉब्लेम होता सचिन सोबत. त्याला वाटलं की आउट आहे आउट. भले सचिन 98 असो 99 असो किंवा 95 असो. येस डेफिनेटली. पण नंतर त्याने ऍक्सेप्ट केली मिस्टेक. पण सचिननी रागाच्या वरात कधीही त्याला काही उलटून बोलला नाही ना. त्याच्यावर कधी त्यांनी बॅट फेकून मारली नाही. ते विचार करा तुम्ही गली क्रिकेट खेळताय आणि तुझ्या एका मित्राने मला आउट दिलं. तुमच्या डायरेक्ट अंगावर होता पूर्ण एकदम. कसं काय होतं बेटा? बरोबर आहे की नाही? सगळ्यांनी केलं बरोबर आहे. सो दिस माइट हॅपन. बट सचिन सारखा एवढा मोठा माणूस आणि जेव्हा एकदम एकदम इंट्रा स्टेजवर असं होऊ शकतं तर कसं पॉसिबल आहे करणं? तर ते त्यांना त्याच्या गुरुनी शिकवलं आचरेकर सरांनी. ते म्हणले की बाबा बॅट तुझी देवता आहे तिला फेकायचं नाही. तू बॅटला फेकतोस म्हणजे काय करतोस? तू देवाला फेकून देतोस. देवाला कोणी फेकतं काय? नो. देवाला ऑलवेज तुम्ही काय करता? वंदन करता. सो हे सगळं कोणी शिकवलं त्याला? गुरुने शिकवलं. तर त्यानंतर एक गोष्ट आहे की आता तुम्हाला हार बदल नाही सांगितलं बरोबर आहे. हार म्हणजे कधी हार मानायची नाही. आपण खूप एक्झाम्पल बघितले. विराट कोहलीचं बघितले खूप सारे एक्झाम्पल बघितले. पण जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होताल तेव्हा पण तुम्ही लगेच अनसक्सेसफुल पण होऊ शकता. याचं एक्झाम्पल आत्ताच आरसीबीचं बघा. आरसीबी जिंकली पण समहाव त्या लोकांनी प्राण गमावले. पण त्यांना म्हणजे कंट्रोल करता आलं नाही ती गोष्ट. सो सक्सेसफुल झाल्यानंतर ते मेंटेन करणं पण फार इम्पॉर्टंट आहे. असं खूप आता करुण नायर सगळ्यांना माहिती आहे. आता रिसेंटली कमबॅक केलाय बघा. करुण नायरनी 300 मारले ट्रिपल सेंचुरी मारली होती आणि त्याच्या नेक्स्ट मॅच मध्ये काय झालं तो त्याला काढून टाकलं बाहेर. त्याला जवळपास 8 वर्ष लागले कमबॅक करायला आणि पुन्हा तो 0 आउट झाला पहिल्या मॅच मध्ये.
सो सक्सेस भेटल्यानंतर सक्सेस पचवायची पण तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. आणि कोणचं पण डिसिजन घेताना घाबरायचं. टाइम आहे माझ्याकडे 5 मिनिट आहे. सो सक्सेस भेटल्यानंतर तुम्हाला डोक्यात जाऊ देऊ नका त्या गोष्टीला. जर डोक्यात गेला असतं बेटा रोहित शर्मा, MS धोनी, विराट कोहली हे प्लेयर्स इथं नसले असते. कारण ट्रिपल सेंचुरी मारणं म्हणजे जे सचिनला पण जमलं नाही, विराट कोहलीला पण जमलं नाही, ना रोहित शर्मा जमलं नाही, पण त्या करून ते काय करून दाखवलं. मी असं नाही म्हणत त्याला सक्सेस त्याला डोक्यात गेलं, बट सक्सेसला टिकवणं पण फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो सगळ्यात शेवटी सांगायचं झालं तर की बाबा तुमचं डिसिजन राईट आणि रॉंग हे कधीच नसतं. एकदा डिसिजन घेतल्यानंतर तुमच्याकडे तेवढी हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे आणि धमक पाहिजे तुम्हाला ते डिसिजन राईट बनवायला. कळलं का? सो फायनली आता आपले छत्रपती महाराजांचं एक्झाम्पल मी सांगतो की बाबा त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी काय केलं, देव पण हासिल केलंय. आणि त्यांच्यासारखंच कर्तृत्व आपल्या सगळ्यांना भेटो ही माझी शेवटची प्रार्थना. आणि शेवट म्हणतो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों से कभी हार नहीं होती. थँक्यू.